वेदना कळणार. आणि म्हणून सर्व मी एकच सांगतो, मागे पहलगाममध्ये हल्ला झाला, त्यात आपले हिंदू बांधव मारले गेले, मराठी माणसंही होती, आपल्या आया बहिणींचं कुंकू पुसलं गेलं, तेव्हा हे लंडनच्या थंड हवेत थंड बसले होते ना. या हल्ल्यानंतर या देशाचे प्रधानमंत्री दौरा अर्धवट सोडून भारतात परतले, पण यांनी काही लंडन सोडलं नाही. अरे काय असा जीव अडकलाय तिकडं त्या लंडन मध्ये? असं काय आहे तिथे? काय आहे? घबाड आहे? जाऊ द्या, सगळी माहिती माझ्याकडे आहे, पण मी त्या खोलात जाऊ इच्छित नाही. यांच्याकडे पण आहे. आज जे लोक मराठी माणसाच्या नावाने गळे काढतात, ते निवडणूक संपल्यानंतर आराम करायला कुठे जातात ते तुम्हाला माहित आहे. परत येतील ना. यांना मुंबईशी काही देणं घेणं नाही, मराठी माणसाशी काही देणं घेणं नाही. आता म्हणतात आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, वादापेक्षा. अरे मग मी म्हणतो, 20 वर्षापूर्वी वेगळे का झालात? त्यावेळी तुमच्यासाठी महाराष्ट्र काय छोटा होता? बाळासाहेबांची इच्छा होती तेव्हा ती पूर्ण नाही केली. त्यावेळी बाळासाहेबांपेक्षा तुमचा स्वार्थ मोठा होता, अहंकार मोठा होता. हे साऱ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. एकमेकांविषयी काल परवापर्यंत एकत्र येण्यापर्यंत काय काय बोललात तेही आठवा. स्वार्थासाठी वेगळे झालात आणि स्वार्थासाठीच एकत्र आलात, ही मुंबईकर जनता जाणते आहे. हे मुंबईकरांना पक्का माहित आहे. मराठी माणसाच्या नावाने खोटा पुळका